थांबवलं आणि या सिंगलने आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. आता येणारे चेंडू बाकी आहेत 17 आणि 17 मध्ये बनवायचे आहेत 13. समोर जे फिल्डर्स आहेत त्यांना मी विनंती करतो की कृपया करून आपण बसून घ्यायचंय. षटकातला पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. अगदी चांगला बॉल अक्षयचा जो अनुभव आहे. या अगोदर देखील मी म्हटलं होतं की अक्षय गेली कित्येक वर्ष फ्रेंड्स हरवली या टीमकडनं खेळतोय. तो अनुभव त्याच्याकडे आहे आणि ती अनुभवाची शिदोरी घेऊन तो मात्र गोलंदाजी करतोय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अंगावरती आदळला, स्टंपवरती चेंडू जाणार होता परंतु त्याने मात्र बॅटच्या सहाय्याने त्या चेंडूला स्टंपला लागण्यापासून वाचवलंय. पुन्हा एकदा चांगला बॉल ऑफ स्टंपवरती बॉल हा होता. त्यावेळेला मात्र आपण पाहू शकाल त्या चेंडूला खेळलं, कट करण्याचा प्रयत्न केला, डॉटचा प्रयत्न या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. 15 बॉल आता बाकी आहेत आणि 15 बॉलमध्ये 13 रनची अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा इनर एज लागली. विकेट किपरनं चांगल्या प्रकारे त्या चेंडूला मात्र अडवलं गेलं. अगदी जुन्या क्रिकेटमध्ये जर तुम्ही गेलात 8 ओव्हरचे सामने MRIचे ते बॉल आणि MRIच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर ते 40-42 जरी रन बनलं तरी पण ते टार्गेट चेस करणं हे अवघड असायचं. आणि 42 धावा करणारा संघ म्हणजे तो अगदी त्यांचा माइंडसेट असायचा की आपण आता जिंकलोच आहेत. आणि अगदी ते क्रिकेट आत्ताच्या जर खेळाडूंना ते MRIच्या बॉलवरचं क्रिकेट दिलं तर ते मला तरी वाटतं ते अवघड ठरेल. कारण की काळाप्रमाणे ते क्रिकेट बदलत गेलं, चेंडू देखील बदलत गेले. 10x बॉल आला, त्यानंतर आपण फुलटॉस ब्रँड देखील पाहतोय, 6 हिट पाहतोय, सिक्सर पाहतोय. अनेक चेंडूमध्ये बदल गेले आणि त्यानंतर हे क्रिकेटचा चेहरा मोहरा जो आहे तो बदलताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी फास्ट क्रिकेट हे होताना पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहू शकलात तर हळवारपणे या चेंडूला खेळून काढले. चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव घेतले, दुसऱ्या करता वळतायत आणि इथे मात्र आपण पाहतोय यावेळेला मात्र आपण पाहू शकता DRS चा वापर. या ठिकाणी आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय प्रवीण किस्ते, त्याचबरोबर श्याम देशमुख, गौरी फेगडे, प्रसाद देशमुख, आत्मशक्ती नगर पास्थळ या इथून मात्र आले त्या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता. अगदी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नॉट आउट इज द सिग्नल, कारण की बेल्स अगोदरच उडल्या होता. गोलंदाजाचा या ठिकाणी मात्र हात ऑलरेडी अगोदरच लागला होता आणि त्याच्याचमुळे आपण सुरक्षित फलंदाज पाहतोय. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकाल आता जर आपण पाहू शकला तर येणारे चेंडू जर पाहिले तर चेंडू 13 आहेत आणि 13 मध्ये जिंकण्याकरिता 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 10 अजूनही बरेच काही बाकी आहे या मॅच मध्ये. राहुलजी बागदरे साहेबांचा देखील सहर्ष स्वागत आहे. उच्छळी गावचं मोठं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. आगतम स्वागतम सुस्वागतम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. इथे मात्र अगदी चांगला बॉल अक्षयचा या डॉटने आपण पाहताय झाली आहे षटकाची समाप्ती. आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायचे 10. या ठिकाणी आपण पाहतायत गणेशजी घरत उपस्थित झालेत. वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी म्हटलं होतं जेव्हा 31चं टार्गेट सरावने ठेवलं होतं क्रिकेटमध्ये कुठल्याही धावसंख्येला कमी लेखून चालत नाही, कारण की छोटी धावसंख्या ही कधी मोठी वाटू लागेल याचा काही नेम नसतो. कारण की त्याचा प्रत्यय आता आपण पाहतोय विरू बाबरे होता, असं वाटलं होतं की विरू पटापट खेळ संपवेल परंतु ती गोलंदाजी त्याच्या विरोधात अंकेशने केली, त्याला झेलचित केलं. इथून जर आता आपण पाहतोय अजूनही भरपूर काही बाकी आहे. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायचे 10 रन. थँक्यू सो मच
श्री जयमंगल राव त्यांच्याकडनं मात्र पारितोषिक लावलं गेलंय. जर फलंदाजाने तो षटकार मारला आणि प्रेक्षकांनी एका हातामध्ये जर कॅच टिपला तर 100 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेमध्ये अशी पारितोषिकं या 8 दिवसांमध्ये बऱ्याचदा दिली गेली आहेत. अजून सामना जर आपण पाहिलं तर एक रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉलमध्ये 10 रनची Check. अजूनही आवश्यकता आहे. मुख्य व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय प्रवीणजी किस्ते सर, श्यामजी देशमुख सर, गौरीजी फेगडे सर आणि प्रसादजी देशमुख सर या सर्वांचं स्वागत केलं जाईल. जयमंगल राऊत यांना मी विनंती करेन या आपण आपल्या शुभ हस्ते करूया. मुख्य व्यासपीठावर आमच्या मान्यवरांचं स्वागत. इथे जर आपण पाहिलं तर अगदी चान्स निर्माण झाला होता. दीपेश मात्र आपल्या क्षेत्ररक्षकावरती नाराज आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट कसं करायचं, क्विक रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं. इथे मात्र आपण पाहतायत हा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत असताना फार क्रिकेट क्लब पासळच्या माध्यमातून 23ला 3 अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण प्रत्येक बॉल आता निर्णायक स्थितीकडे, निर्णायक अवस्थेकडे हा सामना घेऊन जाताना पाहायला मिळतोय. 11 बॉल बाकी आहेत आणि 11 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. दीपेश षटकातील पुढचा बॉल इथे मात्र खोलवर टाकण्याचा प्रयत्न केला होता. पायावरती टाकलेला बॉल त्याला मात्र ऑन साईडला खेळलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू जातो. 1 रन तिथे पाहायला मिळते. आणि या सिंगलने आपण आता पाहताय सातपाटी ध्रुव संघाची धाव संख्या आता झालेली आहे फलकावरती 24. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत 10 आणि 10 मध्ये बनवायचे 7. गिवली गावातील मोठं व्यक्तिमत्व राहुलजी पागदरे, उच्चळी गावातील मोठी व्यक्तिमत्व राहुलजी पागदरे साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. उमेशजी घरत म्हणजेच भाई या नावाने जास्त फेमस, त्यांचे शुभ हस्ते करूया स्वागत मान्यवरांचं. आगतम स्वागतम सुस्वागतम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. दीपेश षटकातील पुढचा बॉल घेऊन तयार. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल गॅप शोधलाय, गॅप मध्ये खेळलाय. अगदी फाईन 4 चौकार. 7898 विक्टोरियस कोणाची 4 व्हीलर आहे त्यांना मी विनंती करतोय की आपण आपली 4 व्हीलर थोडीशी बाजूला करायची आहे, कारण की तिथे थोडासा अडथळा हा निर्माण झालाय. 7898 विक्टोरियस. थँक्यू. इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी चित्र तर स्पष्ट आहे. 28 झालेले आहेत. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना सातपाटी संघ पाहायला मिळतोय. फटका खेळलाय परंतु तिथे फटका फसलाय. झेल चितून फलंदाज डगआउटच्या दिशेने रवाना होतोय. विकेटचं पतन गॉन. डीजे थँक्यू. डीजे धन्यवाद. 8 बॉल बाकी आहेत आणि 8 मध्ये जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 28. आतापर्यंत आपण जर वॉच पाहिलं तर करंट व्ह्यूअर्स जर आपण पाहिलं तर 1300 व्ह्यूअर्स या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर 21,000 व्ह्यूअरशिप आतापर्यंत या स्पर्धेला पाहायला मिळाले. अगदी चांगला बॉल हळवारपणे जेंटल पुश तिथे केलं जात आहे. चांगले क्षेत्ररक्षण परंतु 1 धाव ही कंप्लीट केली जाते. आता येणारे चेंडू बाकी आहेत 7 आणि 7 मध्ये जिंकण्याकरिता 2. यानंतर देखील एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आहे तारापूरचा संघ निलेश फायटर. एक काळ मात्र त्यांचा रुबाब तो रुतबा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तोच संघ आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे आलिवाडी. इथे मात्र फटका लॉंग ऑनच्या दिशेला खेळलाय. सिंगल तिथे पाहायला मिळते. सामना आता अगदी बरोबरीमध्ये पाहायला मिळतोय. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता.
इथे जर आपण पाहिलं तर फक्त जिंकण्याकरिता एका धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 1 रन. चला स्पीडअप करा. 6 बॉल आणि 1. फायर चषक 2026 अतिशय सुंदर ही स्पर्धा. आणि इथे मात्र आपण पाहतोय या वाईडने विजय हा साकारला जातोय. अगदी चांगलं क्रिकेट सातपाटी संघानं खेळलंय, सलावली संघानं देखील चांगलं क्रिकेट खेळलंय. परंतु जो चांगला खेळतो तो मात्र पुढच्या फेरीमध्ये जातो आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवणारा संघ आपल्याला पाहायला मिळालाय सातपाटी ध्रुव. हॅलो, धन्यवाद डीजे. सर्व क्रीडारसिक प्रेक्षक वर्ग, खेळाडू सर्वांचं फायर क्रिकेट क्लब चषक आयोजित डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धा वर्ष तब्बल 34 वर्ष. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गेल्या 8 दिवस रात्रापासून तुम्ही आम्हाला खूप सहकार्य करता येते. धन्यवाद सर्व क्रीडारसिक प्रेक्षक वर्ग आणि खेळाडूंचा. आपली ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्हाला ज्यांनी मदत केलेली आहे त्यांचं नाव घेणे येथे महत्त्वाचं आहे. कारण जे स्पॉन्सर आहेत ज्यांनी मदत केलेली आहेत त्यांच्याशिवाय ही स्पर्धा होऊच शकत नाही. तर या सर्व स्पॉन्सर आहेत, जे देणगीदार आहेत, त्यांचं आम्ही इथे आभार प्रदर्शन करतो आहे. आपण इथे आकर्षक चषक पाहत आहोत. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक, तसेच सर्व सन्मान चषक हे आपल्याला लाभलेले आहेत. ते माननीय श्री दीपकजी राऊत साहेब, शिवसेना उभाटा, हिंद केसरी श्रमिक सेना अध्यक्ष व ज्येष्ठ नेते दीपक राऊत साहेबांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद. तसेच आपल्याला या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय, चतुर्थ, 5वे, 6वे, 7वे, 8वे सर्व पारितोषिक लाभलेले आहेत. सन्माननीय मान्य श्री कृष्णाजी देशमुख साहेब, तसेच त्यांचे सुपुत्र सन्मान्य श्री देवेजी देशमुख साहेब यांच्याकडून, म्हणजेच पी डी मोटर्सचे मालक, त्यांचा खूप खूप आभार. तसेच इतर देणगीदारामध्ये मान्य श्री उमेशजी सदानंद घरत, म्हणजेच जाणता राजा फाउंडेशनचे अध्यक्ष, तसेच मान्य श्री कीर्तेजी घरत, माजी उपसरपंच सालवड, मान्य श्री मनोजजी दिवाकर पाटील, मिलिटरी स्कूल भावेश घरत, मान्य श्री सदानंदजी पाटील, मान्य प्रशांत घरत, तसेच मान्य श्री संतोषजी भोने, श्री गजानन एंटरप्राइजेसचे ओनर, मान्य श्री राजेजी मेहता साहेब, महावीर ज्वेलर्सचे मालक, महावीर ज्वेलर्स चित्रालय, यांचासुद्धा खूप खूप आभार. मान्य श्री राहुलजी रामदास घरत, काटाय पालघर, शिवसेना शहर प्रमुख, यांचासुद्धा आभार. मान्य श्री विपुलजी पाटील सालवड, गोल्डन टाऊनचे मालक, गोल्डन टाऊन रेस्टॉरंट, यांचासुद्धा खूप खूप आभार. मान्य श्री मंगेशजी भोईर साहेब यांच्याकडून आम्हाला पाणी पिण्याची सर्व सुविधा फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे, त्यांचंसुद्धा खूप खूप आभार. मेडिकल किट्स उपलब्ध करून दिलेले आहे, वैद्यकीय मदत साई मेडिकल पास्तेनाका अमित कोळपकर, त्यानंतर यतीनजी मोरे, निलेशजी मोरे, गुलाबजी जैन, दयानंद गायकवाड साहेब, तसेच मान्य श्री उमेश शांताराम राऊत पास्ता सालवडपाडा यांच्याकडून आपल्याला आर्थिक मदत मिळालेली आहे, म्हणजेच निष्ठा एंटरप्राइजेसचे मालक. त्यानंतर मान्य श्री प्रणयजी म्हात्रे, भाजप पश्चिम मंडळ अध्यक्ष, मान्य श्री भुवनेश पाटील, ब्लॅकबर्ड कन्स्ट्रक्शन, चेक मुकेशजी पाटील साहेब, बोईसर सनग्रुप अध्यक्ष, नीलमजी संके साहेब, बोईसर शिवसेना उपजिल्हा प्रमुख, उपसरपंच बोईसर. चेक 1 मिनिट थांबवतोय. मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा ठरलाय विरू बाबरे. विरू बाबरे या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी, आणि जशी डावाला आता सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल, आपण ऐकणार आहात प्रीतम घरत यांचा आवाज. धन्यवाद. पालघरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मान्य श्री उत्तमजी घरत साहेब, म्हणजे उतूभाऊ. त्यानंतर सायली ॲग्रो फार्म पास्त, काशीबाईवाडी, घरत इलेक्ट्रॉनिकचे मालक महेश भाऊ, अरुण भाऊ, विशालजी जाधव, मनसे उपजिल्हा प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य पास्त, तुषारजी संके, सोरा युवा ग्रुप उपजिल्हा प्रमुख भाजप, मान्य श्री राजेंद्रजी कोंडा साहेब, साईराज टूअर्स अँड ट्रॅव्हल्स, कम्फर्ट रबर्ट, आदित्यराज डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर वीरेंद्रजी शेखावत साहेब, उमेश राऊत,
सालवड न्या ट्रान्सपोर्ट, त्यानंतर सालवडचेच मनोज ठाकूर, अमोलजी मोरे ग्रामपंचायत सदस्य, मान्य श्री गिरीश भाऊ राऊत जिल्हा प्रमुख शिवसेना पालघर, मान्य सौ श्वेता देसले मॅडम पंचायत समिती सदस्या, मान्य श्री कोरेबंधू यांच्या कडून कैलासवासी स्वर्गीय अविनाश पांडुरंग कोरे यांच्या स्मरणार्थ, तसेच मान्य श्री राजेशजी कुंटे, शुभांगी कुंटे मॅडम तारापूर, सालवडचे सरपंच मान्य श्री संजय पाटील साहेब, तसेच माजी सरपंच सालवड विदुरभाऊ पाटील यांच्याकडून सुद्धा आम्हाला मदत झालेली, त्यांचं सुद्धा आभार. आतिश चौधरी, त्यानंतर भागेश घरत, तसेच संजय बंडू घरत म्हणजे पप्पू, अजय घरत, हरेश घरत, गोपीभाऊ गोपीनाथ घरत, राजेंद्र पाटील म्हणजे बंड्याभाऊ, कल्पेश भाऊ पिंपे यांची आम्हाला सतत मदत होतं, त्यांचं सुद्धा आभार. प्रणय म्हात्रे कुडण युवा कार्यकर्ते, पारेश मोरे घेवली, तसेच आपण इथे स्टंप पाहतोय ते आम्हाला इथे स्पॉन्सर दिलेले आहेत मान्य श्री भरत रामदास घरत म्हणजे नितेश कैलासवासी, त्यांचे वडील रामदास घरत यांच्या स्मरणार्थ. मंगलम ज्वेलर्स दयानंद गायकवाड, त्यानंतर विद्यमान उपसरपंच पास्त अर्चना सदानंद पाटील मॅडम, या सर्वांचा खूप खूप आभार. तसेच अजून कोणाचं चुकून नाव राहिलं आणि आजच्या ज्या मॅन ऑफ द मॅचच्या आपल्याला सन्मान चषक मिळालेला आहे ते निलेश मोरे यांच्याकडून, त्यांचासुद्धा खूप खूप आभार. धन्यवाद. आपण वळूया आता समालोचनाकडे. प्रीतम घरत उर्फ गोट्या. धन्यवाद. आणि दातिवरे टीम आणि सरावी टीमला विनंती आहे, आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे फायर पास्तळ बी टीमच्या कॅप्टनला देखील विनंती आहे, सन्मान चिन्ह घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. तसेच सरोवर हॉटेल, ग्रामसेवक पास्तळ गाडेकर साहेब, इंद्रप्रस्थ पेट्रोल पंप, विनोद भाऊ पुजारी हे सुद्धा आम्हाला दरवर्षी मदत करतात, त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. सरपंच आनंदजी सोमन साहेब, पवार कन्स्ट्रक्शन, मान्यश्री मनोज मोरे, सर्व देणगीदारांचा आम्ही खूप खूप आभार मानतोय. धन्यवाद. पंचांची कामगिरी करतायत आपल्याला पाहत आहेत अभि तांडेल, अक्षय नाईक, कैलास पागदरे, अचूक पंचगिरी, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. समालोचनाची जबाबदारी पार पाडतायत प्रीतम गोट्या, तसेच कौशल राऊत होते काल भुवनेश्वर मेयर, आणि आज आपण पाहतोय पालघरमधील एक नामांकित नाव मंथन. स्वप्नील राऊत यांच्या हस्ते मात्र सरावली यांना सन्मान चिन्ह दिलं जाईल. दातिवरे संघाला यस, भागेश ऑन फायर. 4 नंतर यावे शॉर्ट बॉलला परपर पनिश केलाय, फेकून दिलाय डीप मिड विकेटला षटकार. 6 धावा. थँक्यू. येत्या 12 ते 17 खासदार चषक आपल्याला पाहायला मिळणार. फायर क्रिकेट पास्तळ पुरस्कृत आणि त्याचे ड्रॉ मुख्य व्यासपीठावर थोड्याच वेळाने टाकण्यात येणार आहेत. तरी उपस्थित कॅप्टनला विनंती आहे, ज्या ज्या टीमचे कॅप्टन असतील त्यांनी यायचं आहे ड्रॉ पाहण्यासाठी. मुख्य व्यासपीठावर खासदार चषकाचे ड्रॉ टाकण्यात येणार आहेत थोड्याच वेळाने. ओ हो हो, क्या बात आहे. हे फेकून दिला या बॉलला. गुडना टेक, सिक्सर देख, चाललाय बॉल मैदानाच्या बाहेर. लॉंग लेग षटकार एसडीचे.
थँक्यू डीजे मास्टर. ओहो नो लुक. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 6 नंतर 4 चौकार एस डीजे. स्कोरबोर्ड 22. स्विच इट आणि फटका हा देखील चांगला आहे. हा देखील चाललाय 4 धावेसाठी. सुपर बॅटिंग मिस्टर मोहित ऑन फायर. 6-4-4. स्कोरबोर्ड 26. रिव्हर्स अटेम्प्ट यस डीजे. आणि यावेळेस चांगला बॉल विकेट येत असताना बॅक टू डकआउट फलंदाज. चांगली बॅटिंग होत होती त्यामध्ये मात्र हा बॉल चांगला पडलाय अतुलचा आणि विकेट येत असताना मोठा विकेट एस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. आतापर्यंत बघायला गेलं तर या स्पर्धेमध्ये पंचाच्या भूमिकेत राकेश राऊत सर असतील, प्रीतम तांबोरे सर असतील, कैलास पागदरे सर असतील, अभित तांडेल सर असतील आणि अक्षय आरेकर तर असतील. तर सर्व पंच आपण पाहू शकतात अचूक कामगिरी होत असताना समालोचनासाठी मी प्रीतम घरत, कौशल राऊत उच्छळी, त्यानंतर मंथन घरत नवली, गुणलेखकाच्या भूमिकेत हर्षित घरत आणि पियुष घरत, लाईट आपण पाहू शकतात तुषारजी मोरे वेवूर, मंडप डेकोरेटर्स सदाभाऊ डीजे सदाभाऊ उत्कर्ष. चांगला बॉल आहे डीपमध्ये जात असताना नवीन फलंदाज कुशाल आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हर आणि 1 ओव्हर 5 बॉलचा खेळ होता आणि धावफलक 27-27. यूट्यूब चॅनल पाटील नेटवर्क आणि अनय डिजिटल. कॅमेरामॅन कपिल पाटील, मुन्ना जयस्वाल, त्यानंतर बॉल बॉयच्या भूमिकेत हार्दिक वडे आणि बचकांडी. पिच आखणी प्रियेशजी पाटील, पिच क्युरेटर प्रियेश पाटील, फायर क्रिकेट क्लब अध्यक्ष सुधीर भाऊ घरत, हिरवगार मैदान करण्यामागे निरंजन घरत, पिच बनवण्याचे काम मीत घरत, दिवेश घरत, कृतव राऊत, अभिषेक पाटील, त्यानंतर रोहन पाटील, अजून इतरही. बॅनर लावण्यामागे मोठा हातभार सतीश मेटांगळे यांचं देखील धन्यवाद. फायर क्रिकेट क्लब पास्थळ अध्यक्ष सुधीरजी घरत. स्पर्धा आयोजित करण्यामागे महत्त्वाची कामगिरी अजयजी घरत, हरेशजी घरत, दिनेशजी घरत, केतनजी राऊत, निरंजनजी घरत, किरणजी राऊत, केतनजी घरत, अभिषेकजी पाटील, कल्पेशजी घरत, भरतजी घरत. आर्थिक सहकार्य स्पॉन्सर मिळवण्यामागे महत्त्वाची कार्य करणारे अजयजी घरत, हरेशजी घरत, गोपीनाथजी घरत, रोहनजी पाटील. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. जाऊया मॅचकडे. बॅक टू द क्रिकेट. आणि 2 ओव्हर 27 धावा, चांगल्या धावा पाहायला मिळतात. आजच्या रात्रीतली आपण बघू शकतात चौथी परंतु फ्रीक ऑर्डरची, कारण की ही कालच्या रात्रीची मॅच जी राहिली होती ती आता मात्र आपण खेळवली जात आहे. धनंजय गोलंदाजी मार्कवर चला वी फास्ट. आणि जिथे आपण बघू शकतात 27 वर 1, भागेश 5 मध्ये 11 वर खेळतोय. स्ट्राईकवर कुशल, बॉल फिरवलाय, चेंडूला वळवलाय, टप्पा पडल्यावर बाहेर जाताना डॉट बॉल येतोय. रिप्लेमध्ये आपण बघू शकता. हा बघा टप्पा पडल्यावर हा फटका थोडा मात्र बघायला गेला तो कॉन्फिडन्सली नव्हता. आपण पाहू शकता 2 टीमने मात्र सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय.
कोळी बॉईज दांडी आणि त्यांच्या समवेत फायर पास्तळ ए या दोन टीम आपल्याला पाहायला मिळतात सेमीफायनलमध्ये जाताना. तिसरी टीम पाहायला मिळाली सातपाटी आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स टीम चेंडू गेला मैदानाच्या बाहेर. सुपरफिट 6 SDJ. मास्टर पुन्हा एकदा तयार. आणखीन एक रिव्हर्स अटेम्प्ट केला यावेळेस. खोलवरचा चेंडू चाललाय मात्र यावेळेस पायाला लागून शॉट लॉंग लेगला. यावेळेस इशारा बाईचा येतोय म्हणजे संपर्क कुठेच नाही. हा बघा बॉल परफेक्ट. अगदी आपण बघू शकतात आणि डिजिटल आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकतात. 1 ओव्हर आणि 3 बॉलचा खेळ आतापर्यंत धनंजयने हाताळले. 17 खर्च केलेत. 2 ओव्हर 3 बॉल मागे 34. सुपर बॅटिंग. चांगली धावसंख्या आल्लेवाडी 11ची. समोर आहे निलेश फायटर टीम. 2 ओव्हर 3 बॉल 34. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. ग्राउंडिंग स्ट्रोक आहे. डीप मध्ये जात असताना एक धाव मात्र इकडे मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 35 धावा धावपलकावर. एक बाजूला निलेश फायटर, दुसऱ्या बाजूला आल्लेवाडी 11. मॅच आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मधला विनर आणि खऱ्या अर्थाने चौथी क्वार्टर फायनल बोबा 11 नवापूर आपल्याला पाहायला मिळणार. आणखीन एक रिव्हर्स टीम. चांगला बॉल डॉट बॉल येतोय. धनंजय बघायला गेलं तर एक चांगला अष्टपैलू, एक चांगला गोलंदाज ज्याने टेनिस क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत ॲज अ गोलंदाज म्हणून. फुलटसा आहे बॉल. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. षटक क्रमांक 3 समाप्त. धावफलक 41 स्कोर कार्ड वर बजाव. बॉलर महेश घुरू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि यस खासदार चषक 2026 ड्रॉ आमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. आणि 12/5/2026 ला 4 टीम मध्ये जी झुंज असेल त्या 4 टीमची नावं तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. व्हेरी फर्स्ट मॅच खेळली जाईल साई एकता बिरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध लकी स्टार तारापूर. ही पहिली मॅच असेल. आणि दुसरी मॅच असेल दत्तिवरे वर्सेस यंग टॅलेंट दांडी. 4च टीम पहिल्या दिवशी 3 मॅच आपल्याला पाहायला मिळतील. एक टीम जाणार क्वार्टर फायनल मध्ये. आणि 13 तारखेचा पॅनलचा विचार केला तर जागमाता रावळे त्यांच्या विपक्ष गावदेवी खैरापाडा ही पहिली मॅच. दुसरी मॅच असेल घेवली त्यांच्या विपक्ष विलास 11 डहाणू पास्तळ. तिसरी मॅच असेल ध्रुव सातपाडी आणि त्यांचे विपक्ष नवापूर. चौथी मॅच असेल कौशल 11 उनबाड आणि त्यांचे विपक्ष विनर्स टेंबोडे. कमालीच्या मॅचेस पाहायला मिळतील. 14 तारखेचा विचार केला तर 14 तारखेला निलेश फायटर तारापूर आणि त्यांच्या विपक्ष काशीबाई डहाणू आपल्या टीम पाहायला मिळेल. काशीनाथ माची डहाणू आपल्याला पाहायला मिळणार.
दुसऱ्या मॅचचा विचार केला 14 तारखेच्या तर रुशाल 11 वर्सेस बेटेगाव. तिसरी मॅचचा विचार केला धाकटी डहाणू स्वामी समर्थ 11 आणि अपोलो चिंचणी त्यांच्या अपक्ष असेल. आणि चौथी मॅच नानिवली आणि त्यांच्या विपक्ष पाम 11 या पाहायला मिळतील. आणि 15ला ग्रामीण आहे. ग्रामीण पॅनलमध्ये किती टीम असतील काही सांगता येत नाही. 16/5/2021 तेज ऊर्जा पास्तर म्हणजे नरपड आणि त्यांच्या विपक्ष यंग अचिवर दांडी पहिली मॅच. मैत्री पालघर वर्सेस मुरबे एकविरा स्पोर्ट्स ही दुसरी मॅच असेल. पवनसुत नवली वर्सेस पोफरन आपल्याला पाहायला मिळणार. पवनसुत नवली जप्पा 11 स्पॉन्सर जप्पा भाऊ वर्सेस पोफरन. आणि चौथी मॅच असेल धनसार वर्सेस सरावली. हा पॅनल तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि भागेश बॅक टू डगआउट. यस या ज्या 8 मध्ये सुपर 8 मध्ये ज्या टीम आपल्याला पाहायला मिळतील क्वालिफाय होतील 2 ऑल इंडिया आयकॉन आपल्याला प्लेयर देखील पाहायला मिळतील. आणि त्यामध्ये ड्रॉ टाकला जाईल. म्हणजेच 16 तारखेला मी म्हणेल की 16 तारखेला आपल्याला इथे जेव्हा शेवटची मॅच ऑन होईल तेव्हा सुपर 8 मध्ये ड्रॉ टाकला जाईल. यस आणि आणखीन एक स्पर्धा आपण क्रिकेटच्या स्पर्धा भरपूर पाहिल्यात परंतु आपल्याच भागामध्ये बाजूच्या गावामध्ये शेजारी गावामध्ये म्हणजे सालवड गावामध्ये आदरणीय सन्माननीय जिल्हा प्रमुख पालघर गिरीशजी राऊत यांच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 15, 16, 17 मे आयोजन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरुष व जिल्हास्तरीय महिला निमंत्रित संघ आपल्याला पाहायला मिळतील. आणि एक मोठं आणि भव्य आणि दिव्य आयोजन विचार केला तर खूप मोठा बजेट आहे. जवळजवळ 10-12 लाखाचं बजेट आणि त्यामध्ये मात्र कबड्डीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार. आदरणीय सन्माननीय गिरीशजी राऊत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार. चांगली बॅटिंग खूप दबाव होत असताना धावफलकचा विचार केला. धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 55 ओव्हर नंतर काय बॅटिंग केले आलेवाडी टीमने. जणू काही आलेवाडी टीमच्या प्रेमात पडले ही खेळपट्टी असं म्हणायला हरकत नाही. पंचावन्नवर 2 आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त होत आहे. शेवटची ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे बघा जाऊया मॅच कडे. आणि जिथे आपण भविष्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय उमेशजी गरत भाई यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि डिजिटलचे सर्वा ऑनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस आदरणीय सन्माननीय देवेशजी देशमुख साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहू शकता राजेश मोरे साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. राहुल मोरे चांगली बॅटिंग आणि खूप मोठ्या धावा पाहायला मिळतात. चला बी फास्ट बॅटिंग टीम फिल्डिंग टीम दोघांना विनंती. यानंतर आणखीन जर बघा 4 मॅचेस आहेत. शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी कुणाल मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिल्याच बॉल विकेट. चला थोडं स्पीडअप डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. गुड बॉल
परंतु यावेळेस मात्र खूप बाहेर वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 56 स्कोर कार्डवर. छप्पन्न धावा धावपलकावर ओव्हर क्रमांक 5 सुरू आहे आणि यावेळेस फटका सुपर सजवला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण होणार. एक धाव पूर्ण आणि एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता 57 स्कोर कार्डवर. चेंडू झाले 2, 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फलंदाज स्ट्राईकवर मिस्टर प्रथमेश. वर 3 आणि गोलंदाज तयार. यावेळेस शॉर्ट बॉल. हो हो, अर्ध्यावर टाकलेला बॉल. प्रॉपर टायमिंग नाही झालं. चेंडू येत असताना डीप मध्ये एक पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र काय होतंय, इकडे स्ट्राईक घेतोय आणि विकेट सॅक्रिफाईस केला जातोय. आदरणीय सन्माननीय दीपकजी राऊत साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण पाहू शकता आमचे पाहुणे मंडळी आज शेवटच्या रात्री भेट देत असताना या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे सर्व ट्रॉफ्या दीपकजी राऊत साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहेत आणि त्यांचं सहर्ष स्वागत आणि सर्व सन्मान चिन्ह दीपकजी राऊत साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले आहेत. खूप खूप धन्यवाद. आणि जाऊया मॅचकडे. आपण पाहू शकता एकूण 58 धावा आणि 4 विकेट. 3 बॉल झालेत आणि क्लीन बॉल. या बॉलवर मात्र दांडी गोल. विकेट बजाव. थँक्यू डी मास्टर. मंजुषा मॅडमचं देखील सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅचकडे, जिथे आपण बघू शकता आपण ओव्हर क्रमांक सुरू आहे ते म्हणजेच 5 आणि चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जयेश. बोबा 11 नवापूर आणि त्यांच्या विपक्ष येणार कोण पाहूया. एक बाजूला आल्लेवाडी 11 आपण पाहू शकता सुपर बॅटिंग 58 वर 5 आणि दुसऱ्या बाजूला निलेश फायटर टीम आपल्याला पाहायला मिळते. $58 चला घाई करा. बॅटिंग टीमला देखील विनंती आहे, थोडं स्पीडअप ठेवा. आणखीन मात्र 4 मॅचेस यानंतर बाकी आहेत. एक क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल आणि अंतिम मॅच मेगा फायनल. फिरवलंय वळवलंय बॉलला, जिथे मात्र आपण बघू शकतात पूर्णपणे मात्र फलंदाज बीट होताना पाहायला मिळाला. परंतु एक धाव पूर्ण केली. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. धाव फलक पाहायला मिळते 59. चांगली सुरुवात केली दिली भागेश ठाकूरने आणि त्याच्या समवेत चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला मोहित कौशलने देखील खूप चांगली बॅटिंग केली आणि एक चांगल्या टोटल पर्यंत धावसंख्या पोहोचली. 8 मध्ये 12 भागेश, मोहित 6 मध्ये 14, कौशल 9 मध्ये 18, प्रथमेश 4 मध्ये 9. खूप चांगली बॅटिंग आपण पाहू शकतात. शेवटचा बॉल आहे आणि चला फिल्डिंग टीमला देखील विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका आणि बॉल डिलिव्हर केला जाईल. आणि शेवटचा बॉल येतोय डॉट. षटक क्रमांक 5 व समाप्त आणि धाबा झाल्या त्या म्हणजेच 59 आणि 60 धावेचं आव्हान. कमांडेज मास्टर.
हॅलो. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक तब्बल 34वे वर्ष डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा आणि आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक लाभते. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, 5वे, 6वे, 7वे, 8वे ही सर्व आम्हाला जी रोख स्पॉन्सर मिळते ते सन्माननीय मान्य श्री कृष्णाजी देशमुख साहेब तसेच त्यांचे सुपुत्र सन्माननीय श्री देवेशजी देशमुख साहेब यांच्याकडून पी डी मोटर्सचे मालक यांचं खूप खूप धन्यवाद आणि आभार. तसेच आपण येथे आकर्षक चषक पाहत आहोत. जे चषक पाहिल्यानंतर सर्व संघांना असं वाटतं की हा चषक आपल्याकडेच आला पाहिजे आणि तो चषक कोणाला जाणार ते आज आपल्याला आजच्या नाईटमध्ये समजणार आहे. सर्वांची नजर मात्र या आकर्षक चषकावर आहे. हे चषक आम्हाला मिळत आहेत मान्य श्री दीपकजी राऊत साहेब, शिवसेना उबाटा, हिंद केसरी श्रमिक सेना अध्यक्ष व ज्येष्ठ नेते नांदगाव यांच्याकडून. तसेच मान्यवरांना सर्व सन्मानचिन्ह आणि सर्व संघांना सन्मानचिन्ह मिळतात ते मान्य श्री दीपकजी राऊत साहेब यांच्याकडून. यांचं आम्ही फायर क्रिकेट क्लब तर्फे आभार मानतोय. खूप खूप धन्यवाद. ते आम्हाला प्रत्येक टुर्नामेंटमध्ये स्पॉन्सर करत असतात. तसंच इतरसुद्धा बरेच देणगीदार आहेत. सर्वांची नावं घेतलेली आहेत. तरी चुकूनही कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमस्व. आणि या सर्व दात्यांचं मी आभार मानतोय फायर क्रिकेट क्लबतर्फे. खूप खूप सर्वांचं आभार आणि धन्यवाद. अशीच मदत आम्हाला नेहमी करत राहू. फायर क्रिकेट क्लबचं स्थापनेचं हे तब्बल 50वं वर्ष आहे, चालू आहे. पुढचा वर्ष म्हणजे 50वं वर्ष पूर्ण होणार. त्यावेळेला आपण अजूनही मोठी टुर्नामेंट करूया. तसंच फायर क्रिकेट क्लबचं हे 50वं वर्ष आपण नंतर साजरं करणारच आहोत. पुन्हा एकदा सर्वांचा आभार आणि धन्यवाद. वळूया सामन्याकडे. प्रीतम गरत उर्फ गोट्या. यस, जाऊया मॅचकडे. आणि मोठं टार्गेट आहे 60 धावेचं. परंतु क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट मोठं नाही, कोणतेही टार्गेट छोटं नाही. पहिला बॉल टप्पा पडल्यावर खाली राहतोय. भागेश ठाकूर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. अगदी स्टंपच्या मागे त्यांचेच बंधू स्वप्नील. नॉन स्ट्राईकला घोरू आहे. आणि दुसरा बॉल ओव्हर पिच फेकून दिला यावेळेस. आउट ऑफ द पार्क. मिड विकेटला षटकार. यस डीजे. थँक्यू. पहिला डॉट, दुसऱ्यावर 6. मॅच ऑन, गेम ऑन. लढण्यासाठी इकडे मात्र निलेश फायडर देखील तयार आहे. या मैदानावर खूप चांगला रेकॉर्ड आहे निलेश फायडर टीमचा. आणि जिथे आपण बघू शकतात कुणाल मोहितेने फेकून दिला बॉलला 6 धावेसाठी. क्रिकेटचा खेळ जिथे आपण बघू शकतो जेंटलमॅन खेळ म्हणून ओळखला जातो. आणखीन एक मात्र चांगला बॉल, परंतु पंच येत आहेत आमच्यापर्यंत आणि वाईट बॉल येत आहेत. स्कोरबोर्ड 1 पुढे जाईल. यावेळेस मात्र प्रीतमजी तामोरे सरांनी मात्र आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला. वाईट बॉल. स्कोरबोर्ड 1 पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला 7 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 7 धावा, 12च्या सरासरीने धावा बनवायच्या. 60चा आव्हान इथे पाहायला मिळते. नाईट क्रिकेट स्पर्धा फायर चषक अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि फटका सजवला डीपमध्ये जात असताना 1 धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8. भागेश ठाकूर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. महेश यावेळेस स्ट्राईकवर आहे. जुना जाणता आणि अनुभवी खेळाडू निलेश फायडर टीमचा सातत्याने ओपनिंगच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि चेंडू फेकून झालेत 3 बॉलचा खेळ बाकी. 8 धावा फलकावर आहेत. फुलटच बॉल, मात्र फुलटच बॉलला इकडे पनिश करता आल्याने राऊंडची दाट शक्यता, परंतु 1 धाव पूर्ण. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, परंतु सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल.
स्कोरबोर्डचा विचार केला तर 9 धावा धावपलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे मान्यवर आपण पाहू शकतात देवेशजी देशमुख साहेब आणि त्याचबरोबर दीपकजी राऊत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी दोन्ही मात्र मोठे दाते या स्पर्धेला लाभले आहेत. क्लीन बॉल फलंदाजाने दाखवली, गोलंदाजाने वाकवली. क्लीन बॉल यस डीजे. 5 बॉलचा खेळ होतोय आणि शेवटचा बॉल असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धनंजय आपल्याला पाहायला मिळते आणि एक बाजूला निलेश फेडर आणि दुसऱ्या बाजूला टीम अल्लेवाडी 11 आपल्याला पाहू शकतात. आजची शेवटची अंतिम रात्र स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि फ्री क्वार्टरची ही मॅच कालच्या रात्रीची राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आणि लोअर फुल्डर्स बॉलला फटका सजवलाय, सरळ गेला हातामध्ये. डॉट बॉल येतोय. पहिला ओव्हर 9 धावा, 4 ओव्हरचा खेळ बाकी म्हणजे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये बनवायचे 51 अजाव. अगदी कॅमेरा मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतो आणि या स्पर्धेचे आपण बघू शकतात 8 पारितोषिक रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहेत. कृष्णाजी देशमुख साहेब आणि त्यांचे सुपुत्र देवेशजी देशमुख साहेब, त्यांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. देवेशजी देशमुख साहेबांचं स्वागत केलं जात आहे मुख्य व्यासपीठावर. आमचे मान्यवर इकडे उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने गोपीनाथजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते इथे आपण बघू शकतात आपला अमूल्य वेळ देत असताना या स्पर्धेला देवेशजी देशमुख साहेब आणि त्यांचं स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर. चला लेवाडी टीम, तुम्ही थोडं फास्ट खेळा आणि इथे मात्र आपण बघू शकतात मानव आलाय गोलंदाजी, जतीन आलाय गोलंदाजीसाठी आणि एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार, थोडी फिल्डिंग खराब झाली. 2 धावेने स्कोरबोर्ड 11-11 स्कोर कार्डवर. अकरावर 1 आणि जतीन आपण पाहू शकतात तयार. एक बाजूला टीम आल्लेवाडी 11, दुसऱ्या बाजूला टीम निलेश फायडर. फास्ट खेळायचं आहे, विनंती आहे. 11 वाजत आलेले आहेत. चांगला बॉल, कोलवरचा चेंडू, जिथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल नक्की पाहायला मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जा. स्कोरबोर्ड 12 स्कोर कार्डवर. एक ओव्हर 2 बॉल 12 1 ही परिस्थिती सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये निलेश फायडरची आपल्याला पाहायला मिळते. अंतिम रात्र आपण पाहू शकतात स्पर्धेची आपल्या भेटीला आलेली आहे. फायर चषक 2026 अगदी आपण पाहू शकतात दिव्यमान 16 शानदार वजनदार डोलदार 16 आपल्याला पाहायला मिळते. 2026चा फायर चषकाचा 34वा वर्ष. जतीन चांगला बॉल आहे, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड लाईनीच्या जवळ आणि इकडे चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र रोखू शकणार नाही. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 14 स्कोर कार्डवर.
तीन बॉलचा खेळ होते, 3 बॉलचा खेळ बाकी, 14-1 ही परिस्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या स्वागत केलं जाते मुख्य व्यासपीठावर देवेशजी देशमुख साहेबांचं, कृष्णाजी देशमुख साहेबांचे चिरंजीव आणि या स्पर्धेसाठी 8 पारितोषिक रोख रक्कम आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद. दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की मदत करण्यासाठी पैसा नाही तर मोठं मन लागतं आणि मोठं मन आपल्याला पाहायला मिळते देवेशजी देशमुख साहेबांचं. त्यानंतर या स्पर्धेसाठी त्यानंतर या स्पर्धेसाठी आम्हाला सर्व ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून मिळाल्या आहेत आणि सर्व सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत, दीपकजी राऊत साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. चांगली गोलंदाजी होत असताना 4 बॉल फेकून झालेत, आणखीन 2 बॉल आहेत. चला बी फास्ट आलेवाडी टीम, विनंती आहे कारण की आणखीन यानंतर क्वार्टर फायनल 1, 2 सेमीफायनल आणि मेगा फायनल हे पाहायचं अजून बाकी आहेत. 10:35 झालेले आहेत. आयोजक कमिटीचा विचार आहे की 2 ते 2:30 पर्यंत मात्र पूर्ण पारितोषिक वितरण करून मात्र इकडे या स्पर्धेची समाप्ती करायची आहे. जाऊया आपण स्वागत समारंभाकडे, जिथे मात्र दीपकजी राऊत साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. आदरणीय सन्माननीय ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सर्व ट्रॉफ्या दिल्या आहेत आणि सर्व सन्मान चिन्ह दिलेले आहेत, त्यांचं स्वागत मुख्य व्यासपीठावर केलं जाईल. सुधीरजी घरत आणि राजेंद्रजी पाटील यांना मी विनंती करेल, या आपण आपल्या शुभ हस्ते करूया मान्यवरांचं स्वागत. त्यानंतर विदुरजी पाटील यांना देखील मी विनंती करेल, आपण या. चांगली गोलंदाजी होत असताना 5 बॉलचा खेळ होतोय, शेवटचा बॉल बाकी असेल आणि इकडे मात्र गोलंदाज जतीन तयार. धावा झाले 19, अजूनही मात्र 41 धावेची गरज आहे. यस, थोडं फास्ट खेळायचं ही विनंती आहे आलेवाडी टीम. चला, दोन्ही टीमला विनंती आहे थोडं फास्ट खेळा. आणि शेवटच्या बॉलवर सोडणार नाहीये, आलाय पट्ट्यात, पाठवलाय मैदानाच्या बाहेर. षटकार, षटक क्रमांक 2 समाप्त. धावफलक 25. आता मात्र 3 ओव्हर आणि 35 ची गरज. बरोबरीत चालले मॅच. थँक्यू. स्वागत केलं जात आहे. कॅमेरा येऊ दे आमच्या मुख्य व्यासपीठावर, जिथे मात्र मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. आपण पाहू शकता दीपकजी राऊत साहेबांचं स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद कॅमेरामॅन. आणि जाऊया मॅचकडे. 35 ची गरज आणि यावेळेस आपण बघू शकता पहिला बॉल डॉट आणि त्याच्यानंतर पाठवलाय बॉलला 6 धावेसाठी षटकार. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 31. आता 16 मध्ये 29 ची गरज. युती सेना उबाटा शाखा प्रमुख ऋतिका फेगडे मॅडमचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. मंजुषा मॅडमला मी विनंती करेल, या आपण आपल्या शुभ हस्ते करूया ऋतिका मॅडमचं स्वागत मुख्य व्यासपीठावर. सन्मान चिन्ह देण्यात येईल.
वाईड बॉल येतोय स्कोरबोर्ड एकने पुढे जा स्कोरबोर्ड 32 स्कोर कार्ड वर. त्यानंतर राहुलजी मोरे साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. धावा झाल्या 32, 2 बॉल नंतर 32 धावा. बरोबरीत मॅच आहे जिथे आपण बघू शकता टफ फाईट हाय व्होल्टेज 16 मध्ये 28. आणखीन एक फटका सजवला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जिथे मात्र जज करतो आणि कॅच ड्रॉप. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर, सोपा कॅच ड्रॉप. इथे मात्र 4 चौकार. नाराज इकडे मात्र गोलंदाज आणि त्यांचे बाकी साथी. क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी. मैदानाच्या बाहेर बॉल 4. यस डीजे. थँक्यू. यस आपण बघू शकता मुख्य व्यासपीठावर स्वागत केलं जात आहे राहुलजी मोरे साहेबांचं. दिनेश घरत यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत आहे. तीन बॉल आणि 11 धावा आल्यात. 36 झाले. 24 पाहिजेत 15 मध्ये 36 बनवले. आता सोपं झालंय 15 मध्ये 24. काय बॅटिंग करतो इकडे मात्र कॅच ड्रॉप धनंजय आहे. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. इथे काय घडतंय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र डॉट बॉल. गुड बॉल, चांगला बॉल मात्र अगदी मात्र पायाच्या मधून निघून गेलाय. मंजुषा मॅडमचं देखील स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. भागेश गुड बॉलिंग, क्वालिटी बॉलिंग, परंतु इकडे मात्र थोडा महागडा ठरतोय. पहिल्या ओव्हरमध्ये शांत ठेवलं परंतु या ओव्हरमध्ये धावा आल्यात. मागच्या ओव्हरमध्ये देखील धावा आल्यात. यावेळेस फटका सजवलाय इनफिल्डच्या वरून. सुपर स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय डीप मध्ये, नाही थांबणार. फरार, सीमा पार. 4 चौकार. स्कोरबोर्ड 40. आता मात्र 13 मध्ये बनवायचे 20. वाजव. आणखीन यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र काय गडबड होत आहे. यावेळेस गडबड. महेश राऊत बॅक टू डगआउट. षटक क्रमांक 3 समाप्त. 13.33 च्या सरासरीने 40 स्कोर कार्डवर. येणारे चेंडू असतील 12 मध्ये बनवायचे 20. यस डीजे. थँक्यू. चला बॅटिंग टीम आउट झाल्यानंतर नवीन बॅट्समन लवकर मैदानामध्ये पाठवायचा आहे. 30 सेकंदामध्ये बॅट्समन क्रीज मध्ये पोहोचला पाहिजे. 12 मध्ये 20 ची गरज आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना मिस्टर अतुल जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. 12-20. थँक्यू. चला स्पीडअप ठेवा खेळाला आणि 12 मध्ये बनवायचे 20. 3 ओव्हर नंतर मात्र आपण बघू शकता ड्रिंक्स ब्रेक आणि थोडा मात्र मेसेज देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जातोय पाण्याबरोबर. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजी मार्कवर मिस्टर
कुशल 40 वर 2, 3 ओव्हरचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि 5 ओव्हरची मॅच जिथे 2 ओव्हर आणि 20 ची गरज, 12 बॉल आणि 20 धाब्याची गरज. लढाई बरोबर येत आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये मात्र धावा बनवल्यात 40. आता मात्र पुढच्या 2 ओव्हरचा विचार केला तर लोकांना विनंती, पंचांना देखील विनंती, थोडं फास्ट खेळा. लास्ट क्वार्टर फायनल देखील बाकी आहे. फटका इकडे मात्र फर्स्ट ला उंच गेला, चित्ररक्षक येतोय आणि चेंडू फील्ड करतोय. थोडा पुढे पडताना मात्र आपण बघू शकता चेंडू पाहायला मिळाला. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जातात. स्कोरबोर्ड 41 स्कोर कार्डवर. 3 ओव्हर 1 बॉल 41 फॉर 2 आणि जिथे आपण बघू शकता मॅच ऑन आहे, मॅच सुरू आहे. एक बाजूला अल्लेवाडी 11, दुसऱ्या बाजूला निलेश फायटर 11 मध्ये 19 धावेची गरज. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल डिलिव्हर केलाय, दुसरा बॉल टाकण्यासाठी तयार कुशल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल, यावेळेस काय फटका खेळलाय, खोदून काढलाय बॉलला. अतुल जाधव नावाचा ब्रँडेड फटका. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय 4 चौकार. थँक्यू डीजे मास्टर. धावफलक 4 ने पुढे जाईल. धावफलकचा विचार केला तर यावेळेस आपण पाहू शकता 45. तोडीस तोड उत्तर देताना, डर तो गया था मैं फासले को देखकर, चलता गया मैं रास्ते को देखकर, मेरी मंजिल मेरे नजदीक आ गई मेरे हौसले को देखकर. रिवास रिवास रिस्की स्ट्रोक, चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. यावेळेस आपण बघू शकता चौथा बॉल आलाय, तिसरा बॉल आलाय. डॉट. 9 चेंडू आणि 9 मध्ये 15. मागची मॅच देखील अशीच काही पाहायला मिळाली, जिथे मात्र फायर पासळ आणि त्यांच्या विपक्ष दातीवरे होती. सेकंड सेमीफायनल आणि इथे देखील आपण बघू शकता 9 मध्ये 15 ची गरज. मोठी टार्गेट 60 धावेचं आणि जिथे आपण बघू शकता 45 वर 2. फटका इकडे मात्र सजवलाय, सरळ गेला हातामध्ये. आणखीन एक डॉट आणि विकेट. धनंजय बॅक टू डग आउट. विकेट एसडीजे. थँक्यू मास्टर. पाहुणे मंडळी आता मात्र रजा घेत असताना देवेशजी देशमुख साहेब, राहुलजी मोरे, त्यांचं खूप खूप धन्यवाद. वेळेत वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी उपस्थिती नोंदवली. अमूल्य वेळ देत असताना या स्पर्धेमधला आता सर्वात यशस्वी फलंदाज म्हणेल आणि संकटमोचक फलंदाज म्हणजे ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, ज्याने पहिली मॅच 3-11 आणि तिथून मात्र मॅचला विन करून दिलं. समोर टीम होती धनसार आणि आपण पाहू शकतात आता मात्र या मॅच मध्ये चेंडू असतील 8 बॉलमध्ये 15 ची गरज. 5 खर्च केले, 4 मध्ये. चला टीम आलेवाडी, शेवटचा अंतिम कॉल असेल. फास्ट खेळा, बॅट्समन येतोय. फिल्डिंग सजवून ठेवा ही विनंती आहे. पंचेचाळीस वर 3. यानंतर नेक्स्ट मॅच बोबा 11 नवापूर आणि या मॅच मधला विनर. फटका फसलाय, उंच गेलाय, गोलंदाज येतोय, चेंडू खाली आणि दुसऱ्या अटेम्प्टला टिपलाय झेल. फल संपलाय. फलंदाजाचा खेळ बजाव. थँक्यू.
शेवटचा बॉल असेल 5 मध्ये 5 करतं 7 मध्ये 15ची गरज. आणि इकडे आपण बघू शकतात सुरुवातीला चौकाराला तेव्हा वाटलं होतं मॅच मध्ये बनले होते टीम निलेश फायटर, परंतु आता 7-15. मंगलम ज्वेलर्सचे ऑनर दीपकजी पाटील साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या बेस मैदानाच्या आतमध्ये अक्षय टायगर आपल्याला पाहायला मिळतं आणि एक धाव क्विक इथे मात्र पूर्ण केली. मी म्हणलं की शेवटचे वर 14 धावा बरोबरीत आहे अजूनही मॅच, जिचे ज्ञानेश्वर आणि अक्षय आपल्याला पाहायला मिळते, कारण की कुठेही जाऊ शकते ही मॅच. 2 मोठे हिट, निलेश फायटर विन, एक चांगली ओव्हर, आलेवडी टीम विन. 6 मध्ये 14ची गरज. मंगलम ज्वेलर्सचे ऑनर स्वागत केलं जात आहे. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या मुख्य व्यासपीठावर. सहा मध्ये 14. चला फास्ट, बी फास्ट. पंच ताकीद द्या ना फिल्डिंग टीमला. यस मॅचला करा सुरुवात, जिथे आपण बघू शकता टीम आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला आल्लेवाडी आणि दुसऱ्या बाजूला निलेश फायटर. 6 मध्ये 14ची गरज. 6 बॉल 14. पहिला बॉल शॉट, या वेळेस चेंडू चाललाय डीप मध्ये आणि चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. आलाय सिग्नल षटकाराचा. सुरुवात चांगली शेवटच्या ओव्हर मध्ये शॉर्ट बॉलवर षटकार. यस डीजे. थँक्यू. 5-8. खेळ मोठा होता आणि खेळ मोठा दाखवला निलेश फायटर टीमच्या फलंदाजाने. कॉन्ट्रीब्यूट सर्वांनी केलंय असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला कुणाल, त्यानंतर महेश, त्यानंतर धनंजय, आता अक्षय, अतुलचा देखील चौकार पाहायला मिळाला. आणि यावेळेस 5-8 स्कोरबोर्ड 52. खेळ अगदी बदललाय. 4 ओव्हरमध्ये 12च्या सरासरीने धावा केला. आता मात्र आपण बघू शकता शेवटच्या ओव्हरमध्ये 14च्या सरासरीने आणि 14साठी सुरुवात झाली षटकाराने. 5-8ची गरज. टीम निलेश फायटर, मी पहिलेच म्हटलं लकी मैदान आहे, खूप स्पर्धा जिंकल्यात या मैदानावर निलेश फायटरने. शॉट, खराब बॉल.